यात्रा मंडल यात्रा स्वामीनाथन आयोगाच्या सूचनेनुसार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्यासाठी ज्या सूचना त्यांनी त्या शिफारशी केल्या त्याची 100% अंमलबजावणी व्हावी, जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीचे हॉस्टेल्स व्हावेत, महाज्योतीला 1000 कोटी रुपये मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी ही यात्रा 11 जिल्ह्यामधून जाते आहे। आज सुरुवात होते आहे आणि 9 तारखेला चंद्रपुरामध्ये भव्य समारोप याचा होणार आहे। ही लढाई जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र कालम ओबीसीचा असावा, ओबीसीची संख्या कळावी आणि ओबीसीच्या संख्येनुसार ओबीसीच्या हक्काला न्याय मिळावा, तेवढे बजेटमध्ये प्रोव्हिजन व्हावी आणि लोकसंख्येनुसार ओबीसीला वाटा आणि हिस्सा मिळावा, ही त्यामागची भूमिका आहे। आणि यासाठी मंडलनी जे आम्हाला दिलं, ओबीसीला जे आरक्षण दिलं, ओबीसीच्या हक्काचं देण्याचं काम मंडलनी केलं, मंडल आयोगाने केलं। त्यामुळे आजच्या आम्ही 7 तारखेला आमचा मंडल दिवस असल्यामुळे आम्ही या यात्रेची सुरुवात आज केलेली आहे। तुम्ही बोलताना असं म्हणते की 2 उपमुख्यमंत्री मराठा आहेत, ते सगळे ओबीसी समाजाचं घेऊन जात आहेत, जर एखादी उपमुख्यमंत्री ओबीसी असतात तर आम्हाला न्याय मिळाला, असं याचा नेमका अर्थ काय आहे ते सांगा। असं आहे की तिथे ओबीसीला मुख्यमंत्री आहेत, ते ओपनचे आहेत, 2 उपमुख्यमंत्री मराठा आहेत, तिथे ओबीसीची बाजू ताकदीनं मांडणारा माणूस नाही, म्हणून आमच्या वाट्याचं सगळं दुसरीकडे चाललेलं आहे। ही आमची भूमिका आहे की तुम्ही आम्हाला तिकडे 12,000 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला देता आणि ओबीसी मंडळाला 500 कोटी देत आहे, म्हणजे आमच्या हक्काला कोणी चालनाच देणार नाही, आमच्या हक्काला कोणी मानणारच नाही। म्हणून आज माझं मत एवढंच होतं की तिथे मानणारा, जर ओबीसी म्हणताय तुम्ही, तर ओबीसीचे मानणारी माणसं का नाहीत? एवढे दिवस झालेत, आपण मागच्या वेळेसही पाहिलं, यावेळेस पाहतोय, ओबीसीवर सातत्यानं दुर्लक्ष करण्याचं काम चाललंय। ओबीसी नेता म्हणून तुम्ही या यात्रेत सहभागी झालेले आहे, काँग्रेसचा दुपट्टा बाजूला ठेवून सर्वसामान्य लोक जुळत आहेत या ओबीसी समाजाचे। ज्या सरपंचांनी प्रशासनाला अडवलं ते सगळे सरपंच तुमच्यासोबत आहेत? नाही, नक्कीच बघा, मी ओबीसीचा कार्यकर्ताच आहे। मी मंत्री होतो तरी मी ओबीसीचा कार्यकर्ता म्हणूनच ओबीसीच्या समाजासाठी काम करत होतो आणि आजही माझी भूमिका ती आहे। आमचे नेते राहुल गांधी हे ओबीसीचा विषय घेऊन जनजागृती करण्याचं काम केलं त्यांनी, त्यांची भूमिकासुद्धा तीच आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, ही भूमिका मांडणारे सुद्धा राहुल गांधी आहेत। आणि म्हणूनच आमचा विचार आणि आमच्या नेत्यांची भूमिका ही असल्यामुळे आम्ही आणि माझी भूमिका ओबीसीसाठी मी आज नाही, अनेक वर्षापासून हा लढा मी लढतो आहे। त्यामुळे ओबीसीच्या अधिकार मिळावा, अधिकाराचं रक्षण व्हावं आणि हक्काचं जे आहे ते मिळावं, यासाठी लढत राहण्याची भूमिका माझी आहे। आणि मी यासाठीच म्हटलं की मी इथे जे आलो ते पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नाही, तर ओबीसीच्या हक्काची भूमिका मांडण्यासाठी आलो। कार्यकालक म्हणतात की सीजेपीचे जो आंदोलन होतं संविधान संपवण्याचा हत्यार होता। ज्या RSSची रजिस्ट्रेशन नाही, ज्यांना दुनिया कुठून मिळतात याचा पत्ता नाही, जे तिरंगा लावू शकत नाहीत आपल्या मुख्यालयावर 50 वर्ष, त्यांना विचारण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाही। ज्यांचे पूर्वज हे इंग्रजांच्या सोबती होते, इंग्रजांना मदत करत होते, देश स्वतंत्र होऊ नये ही ज्यांची भूमिका होती, त्यांनी या देशातील तरुणांना देशद्रोही म्हणावं, यातच यांची कमजोरी लक्षात येते। त्यामुळे RSSच्या भूमिकेला कोणीही महत्त्व देणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केल्यास। थँक्यू। चला सर, हिरवी झेंडी दाखवताना